जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता घर बसल्या भरता येणार आहे. राज्यातील पात्र महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सरकारकडून कागदपत्रे व इतर अटींमध्ये मुभा देण्यात आलेली आहेच. पण त्याचबरोबर आता नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून घर बसल्या देखील हा अर्ज भरता येणार आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने अर्जदार महिलेची माहिती, कागदपत्रे व फोटो या माध्यमातून भरता येणार आहे. त्यामुळे ज्या भगिनींना शक्य असेल त्यांनी या माध्यमातून अर्ज भरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे माझे नम्र आवाहन आहे. तर मित्रांनो, कशा प्रकारे हे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते आपण एका PDF माध्यमातून आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर, OTP, टर्म अँड कंडिशन यावरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. ओके. प्रोफाईल अपडेट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ओके. त्यानंतर तुमचे पूर्ण नाव, ईमेल ID, जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार ही सर्व माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. ओके. त्यानंतर नारी शक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. ओके. ॲप्लिकेशनला लोकेशनची परमिशन द्या, म्हणजे तुम्हाला इथे परमिशन विचारली जाणार आहे. ओके. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म उघडेल. फॉर्ममध्ये आधार कार्डवर असलेली माहिती समाविष्ट करावी, म्हणजे तुमचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, आधार कार्ड क्रमांक. ओके. हे सर्व तुमच्या आधार कार्डवरती असेल ते तिथे समाविष्ट करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर तसेच तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती भरावी. इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. ओके. त्यानंतर वैवाहिक स्थिती काय आहे ते समाविष्ट करावे. महिलेचे लग्न आधीचे संपूर्ण नाव इथे नमूद करावे. ठीक आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास होय अथवा नाही निवडावे. होय निवडल्यावर परराज्य ड्रॉप डाऊन निवडावे. त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचा तपशील, अकाउंट नंबर, बँकेचे नाव, IFSC क्रमांक, आधार कार्ड बँक खात्यात लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरा. त्यानंतर आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि महिलेचा जन्म जर परप्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला, ही सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदाराचा फोटो इथे अपलोड करावा. मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो इथे काढून अपलोड करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावर क्लिक करा. या योजनेसाठी अटी आणि शर्ती एक्सेप्ट करा. सबमिट फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर OTP येईल, तो OTP समाविष्ट करा. ठीक आहे. अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. अशा प्रकारे तुम्ही हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही घर बसल्या भरू शकता. जर मित्रांनो तुम्ही हा अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर ही माहिती तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना हे माहिती पडलं पाहिजे. ओके. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.